मंडळी, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. मंडळी, हे बघा, हा रावस आहे. आपला साखऱ्या थोडासा मसाला ह्याला लावलेला आहे आणि हे थोडंसंच बनवणार आहे फक्त आमच्या दोघांसाठी, माझ्या मिस्टरसाठी आणि माझ्यासाठी. आणि बाकीचा हा रावस आहे तो उद्या बनेल, कारण का आम्ही दोघंच खाणार आहोत. मग एवढं बनवून काय करणार, मुलं पण खाणार नाहीत. मग उद्यासाठी ह्याला उद्या करणार आहे आणि ह्याला आता बनवते. आणि बरोबर बोंबील पण आणलेले आहेत, वेगवेगळे बोंबील. ते थोडेसे असे मी आता फ्राय करते बोंबील. बरोबर हे थोडेसे फ्राय केलेले एकदम करकरीत एवढे. म्हणजे आता ना गरमीचे दिवस आहेत ना, मग त्यामुळं थोडेसे नॉनव्हेज बोंबील थोडे खराब लागतात. ते आणलेले हे सगळे खराब आहेत बघा, एवढे किती महागाचे आहेत, हे सगळे खराब आहेत बघा बोंबील. एवढे सगळं फेकून देणार आहे आता, एवढे फेकून देणार आहे. अर्धा किलोच्या पेक्षा जास्त आणले ते, एवढे फेकून द्यायचे आहेत. त्यातले हे थोडेसे 4-5च बोंबील आहेत, तेवढेच आता बनवून घेणार आहे. तर ह्यासाठी मी सांगते की हे गरमीचे दिवस चालू झाले की नाही, मग हे मच्छी जी असते ना, बोंबील वगैरे, ही व्यवस्थित भेटत नाही. म्हणजे मुंबईला वगैरे असे जिथं समुद्र आहे तिथं ठीक भेटते, पण जे गावाला वगैरे जाते ना 2-3 दिवसाचा प्रवास आहे तिथं व्यवस्थित भेटत नाही. हे असं मला इतकं फेकून द्यायला लागतं. मग आता ह्याचा आपण थोडासा रस्सा बनवणार आहे, मी तुम्हाला दाखवतेच. तो साधा सिंपल बनवणार आहे. तर त्यासाठी मी जास्त मसाला वगैरे काय वाटण वगैरे काय केलेलं नाही, फक्त टमाटर कद्दूकस केलं आहे, कांदा टमाटर कद्दूकस केलेला आहे, थोडंसं अद्रक असं चेचलेलं आहे, अद्रक लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर, बस एवढाच मसाला टाकणार आहे. आणि आपला घरचं जसं लाल तिखट आहे आणि हळदी वगैरे हे एवढंच टाकणार आहे, वाटण वगैरे काय घालणार नाही. एवढ्यातच मी आज हे मच्छी बनवणार आहे. तर आपलं बघू आपण बोंबील होतं ते तुम्हाला मी दाखवते कसा मी रस्सा बनवते. रस्सा म्हणजे हलकासा रस्सा बनवणार आहे, बघू तुम्हाला दाखवते मी. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं, बरोबर आपल्याला टाकायचं आहे कांदा केलेला, त्याच्याबरोबर आपल्याला खूप सारा कढीपत्ता टाकायचा. आपल्याला कांदा एकदम असा गोल्डन करायचा आहे, गोल्डन करेपर्यंत आपल्याला कांद्याची परतून घ्यायचं आहे. आता आपला कांदा एकदम छान मध्ये गोल्डन झालेला आहे. आपण हे टमाटर टाकायचं, ते पटकन शिजवेल कारण का मी शिजलेलं आहे त्याला. ते टमाटर, अद्रक, लसूण हे सगळं ह्यात टाकून एकदम छानपैकी वरून आपल्याला टाकायचं थोडंसं मीठ, कढीपत्ता मस्त घालून थोडं शिजवून घ्यायचं. त्यातच आपल्याला हळदी पावडर, थोडं आपलं घरचं काळा मसाला आहे, त्यामध्ये दुसरा मसाला टाकायची गरज नाही. थोडाच मसाला कुठल्याच मसाल्यामध्ये आपला घरचा काळा मसाला आहे, त्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत, त्यामुळे दुसरा गरम मसाला टाकायची गरजच नाही आहे. आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे मासे. म्हणजे मी नेहमी ना कधी मासे मी कच्चे अशी ग्रेव्हीमध्ये घालत नाही, तळूनच फ्राय करूनच ग्रेव्हीमध्ये मी मासे घालते. तसेच आज मी ग्रेव्हीमध्ये फ्राय करूनच घातलेले आहेत मासे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून छानपैकी आपल्याला मसाला पुरा एकत्र करायचा. मस्तमध्ये ग्रेव्ही दाट करायची आपल्याला, हलकंसं पाणी ओतायचं आपल्याला. आता आपण काय करायचं, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि हलकंसं आपल्याला झाकून घ्यायचं आहे. मसाला छानपैकी पूर्ण मसाला भाजून तेल सुटेपर्यंत आपण ह्याला छानपैकी मच्छीमध्येच भाजून घ्यायचं आहे.
बघा मंडळी, वाटण घालून फक्त कांदा आणि टमाटर घालून बघा तरीसुद्धा घट्ट आणि एकदम छान झाली आहे आपली भाजी. बघा मंडळी, मस्त आपली फिश कढी. जास्त पातळ नाही बनवलेलं, घट्टच बनवलेलं आहे आणि न वाटण घालता हे आपलं खूप छान भाजी झाली. चला आता आपण ताटं करूया.